नमस्कार. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार, लेखक, साहित्यिक श्रीकृष्ण महाराज उबाळे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचे 3 ग्रंथ प्रकाशित, त्यातले म्हणजे संत तुकारामांचे दोहे, माय बापे केवळ काशी आणि अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, हे 3 ग्रंथ त्यांच्या लेखणीतून नावारूपाला आलेले आहेत. असे श्रीकृष्ण महाराज उबाळे आज आपल्यासोबत आहेत आणि महाराजांसोबत आज आपण हे संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि आज जो काही यामध्ये संघर्ष चालू झालाय, सामाजिक संघर्ष, त्या संदर्भामध्ये आज आपण महाराजांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. रामकृष्ण हरी जय. महाराज, वारकरी संप्रदाय जो जन्माला आला, त्या वारकरी संप्रदायाच्या त्या जन्माला येण्यामागे नेमकं कारण काय असावीत आणि त्याचा हेतू काय असावा? वारकरी संप्रदाय, वारकरी या शब्दाचा अर्थ वारी करणारा असा प्रथमदर्शनी होतो. जो पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, देहूची वारी करतो, पैठणची वारी करतो, असा वारी करणारा तो वारकरी. त्यांचं मुख्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे आणि त्यांचे जे आधारस्तंभ, संचालक हे संत आहेत. संतांनी घालून दिलेलं आपल्याला अभंग रूपी धन आहे, ओव्या रूपी धन आहे आणि या पद्धतीचा हा वारकरी, वारी करणारा वारकरी असा याचा अर्थ आहे. आता तुमचा प्रश्न आहे की या वारकरी संप्रदायाच्या संस्थापने पाठीमागे मुख्य काय काय उद्देश असतील? त्या काळामध्ये धर्म नव्हते का? तर होते. संप्रदाय नव्हता का? तर होते. असं असतानाही स्वतंत्र वेगळं अस्तित्व असणारा हा संप्रदाय का निर्माण झाला? मला असं वाटतं या पाठीमाग 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. ती कारणं अशी, त्या काळातली परिस्थिती विचार करा तुम्ही. 11व्या-12व्या शतकामध्ये समाजामध्ये प्रचंड धार्मिक अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी आणि त्या माध्यमातून अक्षरशः नरबळी सुद्धा दिले जायचे. मुली, जिवंत मुली पुरायला पूर्ण वगैरे, म्हणजे काळी जादू, ते म्हणजे काय असेल म्हणजे, आणि त्या माध्यमातून धार्मिक शोषण, प्रचंड शोषण. म्हणजे तुम्ही आमची विधी केलीच पाहिजे, इतके बळी दिलेच पाहिजे, ही विधी केलंच पाहिजे, आमका यज्ञ केलाच पाहिजे. त्यातून शोषण, आर्थिक शोषण होतं का? तर नाही. सामाजिक शोषण, उच्च नीचता प्रचंड, शिवाशिव, स्पृश्य अस्पृश्यता. त्याच पद्धतीने सामाजिक सुद्धा शोषण होत होतं. सामाजिक म्हणजे उतरंडी निर्माण झालेल्या होत्या आणि मग या सगळ्यातून मुक्ती मिळावी, मानवाला माणूस म्हणून समानता मिळावी. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर तुम्ही विचारू नका. अगदी ब्राह्मणाची स्त्री जरी असली तरी ते जणू काय पापाचा दरवाजा आहे. या सगळ्यातून मुक्ती व्हावी, सकळांशी येथे आहे अधिकार, ही संतांची डरकाळी आहे. हे संत, हे वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, ही वारकरी चळवळ यासाठी सगळ्यांना समान पातळीवर आणून एक सुंदर समाज निर्माण करण्याचा उद्देश संतांना होता. ज्यांना ज्यांना तत्कालीन धर्मात अधिकारच नव्हता कुठला, त्यांना अधिकार मिळावा, हा त्यामागचा म्हणजे न्याय, समता, बंधुता आणि महिलाविषयक दृष्टिकोन हा वारकरी संप्रदायानं पहिल्यांदा, म्हणजे याच्यामध्ये समाजामध्ये ज्या काही तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी या गोष्टीसाठी वारकरी संप्रदाय जन्माला आला. बरोबर आहे? अहो, आपल्या भारतीय संविधानाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे, समता, समानता, स्त्री पुरुष समानता. अगदी पहिलाच अभंग सांगतो तुकोबरायाचा, समचरण दृष्टी विटेवरी साजली, तेथे माझे हरिभक्ती राहो. अरे आमचा देवच कसा आहे, ज्याची चरण सुद्धा सम आहेत आणि सगळ्या जगावर दृष्टी सुद्धा कशी समान आहे. तो देव आमच्या सर्व संतांनी, सर्व समाजाने स्वीकारला. हा उद्देश आहे आमचा. समाजात समानता आली पाहिजे, यासाठीच हा भागवत धर्म आहे असं मला वाटतं. बरं, मग ही वारकरी संप्रदायाची एवढी उदात्त हेतू आहे, म्हणजे अगदी पवित्र गंगा. बरोबर. मग ही जी गटाराची तुंड म्हणतो आपण, आम्ही शब्द चुकत असेल कदाचित,
पण ह्या ज्या अनिष्ट गोष्टी या वारकरी संप्रदायाच्या नावाखाली ज्या काही आज होत आहेत आणि जी घुसखोरी म्हणताय कोणी, आता बघा ना, कालचीच गोष्ट आहे की ते कोण आचार्य तुषार भोसले नावाचे जे काही आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक आहेत म्हणे भाजपच्या, त्यांनी एक त्या बंडा तात्या कराडचं यांचं काय बंडा तात्या कराडकर त्यांचं एक त्यांनी पोस्ट केलेली पोस्ट आहे त्यांची, त्यामध्ये ते म्हणतात की ही घुसखोरी हिंदू धर्मामध्ये जी काही ज्याला म्हणतो धर्मांध शक्ती, या ज्या शक्ती म्हणून त्यांनी जी घुसखोरी शरद पवारांनी एकच शब्द वापरला होता की स्मरणिकेमध्ये कुठंतरी वाक्य आलं होतं, तेही काय म्हणजे कुठं व्याख्यान नव्हतं, भाषण नव्हतं, पण मग ते म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये 60% घुसखोरी झालेली आहे. आणि हे फक्त वाक्य विधान त्यांचं एवढं जिव्हारी लागण्या इतपत की बंडा तात्या कराडकर, आचार्य कोणते तुषार भोसले, कोणते नवनाथ बन इतके तुटून पडावेत की नेमकं शरद पवारांनी अशी काय मोठी चूक केली की नेमके काय चुकलं त्यांचं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हा एक तर राजकीय परिवेशात आपण बोलणं चुकीचं आहे, पण तरीही सामाजिक अंगानं तुम्ही सांगितलं तरी हरकत नाही, नेमकं काय असेल यामागे? मी जे पाहिलं सोशल मीडियामध्ये आणि टीव्हीवर जे पाहिलं किंवा जे वर्तमानपत्रात वाचलं, त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी जे काही आणि ते उकळून काढलेले असं मला वाटतं. 2023 मध्ये जुलै 2023 मध्ये एक स्मरणिका यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केली होती आणि त्या स्मरणिकेमध्ये त्यांनी लेखामध्ये तो उल्लेख केला की आता या ठिकाणी जे वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे अति उजवे म्हणता येईल त्याला किंवा एकदम उथळ प्रकारचे लोक यामध्ये घुसखोरी झालेली आहे अगदी त्यांनी म्हटलेले. आणि तो मुद्दा उकरून काढला आज तुम्ही ज्यांची नावं घेतली, बंडा तात्या कराडकर किंवा आचार्य तुषार भोसले किंवा आणखी जे कोणी पक्षाचे प्रवक्ते वगैरे, तर याचं मला असं वाटतंय की आपला एक सगळ्यात महत्वाचं वारकरी संप्रदायातली गोष्ट की कोणाचाही द्वेष नाही झाला पाहिजे, तोच वारकरी. लक्षात ठेवा, कुणाचाही कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जो द्वेष करतो, जो एक मग मला सांगा, समजा मी कीर्तनकार आहे, मी जर कोणाचा जे खळांचे व्यंकटी सांगतो, खळांचे म्हटले मला एक सांगा, तुम्ही आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला असे किती माऊली भेटले की ज्यांना म्हणजे अक्षरशः म्हणजे ते तिरस्कार करत नाही, द्वेष करत नाही, असे किती महात्मे तुम्हाला या आता गेली 10-20 वर्षापासून तुमचा अविरत हा चालू आहे प्रवास या क्षेत्रामध्ये. मग या क्षेत्रामध्ये यांना कसं म्हणजे असे किती महात्मे आहेत की ज्यांना तुमच्या या वारकरी संकल्पनेमध्ये तुम्हाला घेता येईल? तुम्ही म्हणतात ना, प्रश्न असा आहे म्हणजे 2 प्रकारचा आहे. जे सामान्य वारकरीत ना, सामान्य जो गावातला आहे, खेड्यातला आहे, आपला सामान्य वारी आली की तो वारीला जातो, तो वारकरी ना, तर एकही द्वेष पूर्ण नाही. मी काय म्हणतो नीट ऐका, एकही नाही. पण कीर्तनकार म्हणून, वक्ते म्हणून जे आमच्यावर काही वेळा लादले पण जातात. आता कार्यक्रम आहे एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी वक्ते कोण बोलवायचे, त्या ठिकाणची कमिटी आहे किंवा एखादा प्रभावी माणूस असतो पैशावाला, तो ठरवतो कोण वक्ता लावायचा. गाव लोक कसे आहेत, आपले वारकरी कसे आहेत, कीर्तन आहे म्हणून त्या ठिकाणी सगळेच ऐकायला जातात. लक्षात ठेवा बरं का. आणि मग त्या ठिकाणी होतं काय की मग ते तसे भडकाऊ वक्ते भरपूर आहेत आता सध्या. आणि काय असतं, जर आपलं काही कार्यच नसेल तर सगळ्यात सोपा फॉर्म्युला सांगतो, माझं काही कार्यच नाही, बोलायचं काय, वादग्रस्त काहीतरी बोलायचं, एखाद्या डायरेक्ट मुस्लिम समाजाच्या विरोधात गरज ओळखायची किंवा काय करायचं, झालं प्रसिद्ध. एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 99% हिंदूच आहेत, वादच नाही. पण सगळेच्या सगळे वारकरी हिंदू आहेत असं म्हणणं पण चुकीचं आहे. मी वारीत जातो ना, मला मुसलमान वारकरी दिसतात, आज आहेत, संख्येने कमीच असतील, लोकसंख्या मुळात समजा त्यांच्या प्रमाणात कमीच आहे, वरचीवर कमी व्हायला लागली. म्हणजे अशा पद्धतीने जर द्वेष करीत राहिलो ते पण माणसं येणार नाहीत आपल्यामध्ये. वारकरी संप्रदायाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र ग्रंथ आहे, स्वतंत्र मान्यता आहे.
यामध्ये अशा पद्धतीचे वक्ते आणि काही जाणीवपूर्वक सुद्धा लोक मी म्हणालो होतो की 60% लोक म्हणतात की घुसखोर आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये. मी म्हणतो की त्या क्षेत्रामधले मूळ जे तुम्ही मी म्हणालो की ज्यांना राग नाही, जे संतांच्या गुणाचे, जे खरे वारकरी आहेत, असे असे किती टक्के आहेत कीर्तनकार? कीर्तनकार आता टक्केवारी पवार साहेबांनी कुठून काढली मला माहित नाही. असं टक्केवारी 60% मी सांगू शकत नाही. पण अलीकडच्या काळात प्रमाण भरपूर वाढलंय. मी कीर्तन ऐकतो, वेळोवेळा पाहतो. प्रमाण भरपूर वाढले. मी टक्केवारी नाही सांगू शकत निश्चित, पण प्रमाण खूप झालेलं आहे हे 100%. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घुसखोरी झाली आहे हे मान्य करताय? 100% झालेली. एक दृष्टांत सांगतो या ठिकाणी. काय असतं, तुम्ही जे म्हणलात ना वारकरी, नदीचा उगम झाला, नदी वाहत येते, बरोबर? तुम्ही मगाशी गटाराचा पण उल्लेख केला. नदी वाहत येते, काय होतं बरं? शहरात आली नदी, काय होतं बरं? काय होतं तुम्ही सांगा काय? नाले, गटार वगैरे, सांडपाणी त्याच्यामध्ये येत असतं. हे बरोबर आहे. हेच आहे वारकरी परंपरा. इतकी शुद्ध आहे, इतकी प्रबुद्ध आहे. प्रबुद्ध या शब्दाचा अर्थ इतकी ज्ञानप्रिय आहे. पण त्याच्यामध्ये अशा पद्धत, आता जसं जसा काळ लोटतो ना तसं ते होतं, नैसर्गिक प्रक्रिया आहे. तशा पद्धतीने म्हणजे गटार, नाल्या, घाण पाणी ते मिसळत जातं. ती मुळात शुद्धच आहे, पण त्याच्यावर असे आवरणं येतात, मिसळत राहतात. हा त्यातला मुद्दा आहे आणि ते झालेले आहे. आता टक्केवारीचं मी सांगू शकत नाही त्यांनी कशी काढली, पण बऱ्यापैकी खूप प्रमाणामध्ये झाली असं मला वाटतं. तुम्ही फार सावध भूमिका घेत नाही, सावध नाही, direct मला हे म्हणायचंय की आता बघा, तुम्ही मी अगोदर बोललो होतो तुम्हाला की बंडा तात्या कराडकर हा व्यक्ती सातत्यानं इतका वादग्रस्त राहिलेला आहे. बघा, कोरोनाच्या काळामध्ये त्याला दिंडी सरकार नको म्हणताय, त्याला दिंडी काढण्याचा आग्रह होता विठ्ठलाला भेटायला जाण्याचा. पुन्हा नंतर त्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी म्हणावं, मी पण हरकत नाही, पण सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावरती नाचतात, पडतात, म्हणजे त्याला त्याच्याकडे नारीविषयक दृष्टिकोन काय आहे तो कळतो. हिंसेचं समर्थन करतो, महिलांविषयक संत परंपरेला साजेसं वर्तन नाही, पुन्हा माफी मागतो. म्हणजे एकतर ते माफीवीर अशा पद्धतीने म्हणावं मला असं वाटतं. आणि तो व्यक्ती शरद पवारांचा एवढा तिरस्कार करण्याच्या पाठीमागं त्यांचं काय आहे नेमका? आणि तो स्वतःला आता संत म्हणतो, वारकरी म्हणतो, संत चरण रज म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पण हे कुठं बोलत नाही. नेमकं हे काय आहे? यांना वारकरी म्हणणार का? काही वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेमध्ये झालेली वैचारिक घुसखोरी याला म्हणता येईल का? अगदी 100%. हे पहा, पहिली गोष्ट, कुणी इथं वारकऱ्यांचा नेता नाहीये. आचार्य तुषार भोसले नाही किंवा कोणत्या बी पक्षाची आघाडी असते, कोणी नेता नाही. आमचे नेते विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, नामदेव आहे, नाथबाबा, तुकोबा आहे, अगदी निळोबा आहे. एवढंच नाही तर सकळ जाती धर्मातील संत, अगदी आपल्या बीड जिल्ह्याच्या वाहिन्याचे शेख मोहम्मद बाबा, हे सुद्धा आमचे नेते. हे कोणी नेते नाहीत, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तुम्ही बंडा तात्याचं उदाहरण सांगितलं. एक सांगू का, भारतीय जनता पार्टी किंवा विशिष्ट विचारधारेला फायदा होण्यासाठी अशा पद्धतीने वक्तव्य करतात. ते अगदी उघड आहे ना. तुम्ही बघा, मध्ये एक गोविंदगिरी नामक व्यक्ती किती संतांविषयी तिरस्कारयुक्त बोलले, किंवा संतांचं जे वाङ्मय आहे हे वाङ्मय एवढं, म्हणजे तुकोबरायचं, नामदेवरायचं, ज्ञानेश्वरी, हे काही एवढं श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ काय आहे तर श्रेष्ठ फक्त नाही तो दासबोध. हा, म्हणजे समर्थ रामदासांचा दासबोध श्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि ते नेहमी वारंवार एक गोष्ट सांगत असतात, लक्षात घ्या सर्वांनी, प्रेक्षकांनी लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीच आहे, असं ते वारंवार ठासून सांगत असतात. कोण? गोविंदगिरी महाराज यांनी इतकं वक्तव्य केलं आणि पहिली वेळ नाही, ते अनेक वेळेस केले त्यांनी. ते काय संपर्क कुठं काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर मग गोविंदगिरी महाराज यांनी असं वक्तव्य केलं, त्यावेळेस बंडा त्यांनी विरोध केला का? तुषार भोसलेने त्यांना प्रश्न विचारला का? तर अजिबात नाही, एकही प्रश्न नाही, तेवढी हिंमतही नाही त्यांच्यामध्ये. तर ही मुद्दा आहे की हे एका पक्षाला फायदा मिळावा यासाठीच काम करतात आणि तशा पद्धतीची त्यांची धोरणं आहे असं मला वाटतं.